निपुण महाराष्ट्र SCERTM हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून सदर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला पालकांचे मोबाईल नंबर अपडेट करायचे आहेत। त्यासाठी सर्वप्रथम आपण ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपनवर आपण क्लिक करू। आता ओपनवर क्लिक केल्यानंतर ते ॲप्लिकेशन ओपन होईल। ओपन झाल्यावर इथं बघा खाली एक आलं बघा, पुढे म्हणून एक ऑप्शन आला बघा, त्याच्यावर आपण क्लिक करू। आता पुढेवर क्लिक केल्यानंतर बघा इथं 4 सब टॅब आल्या, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि वर्गशिक्षक, पर्यवेक्षक। आपण शिक्षक या टॅबवर क्लिक करू। शिक्षक या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा इथं शिक्षकांचा जो शालार्थीला मोबाईल नंबर अटॅच आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि टाकून झाल्यावर पण त्या डायलॉग बॉक्समध्ये टिक मार्क करायचं आहे। ओके, मी नंबर टाकला, त्या बॉक्सला क्लिक केलं आणि OTP पाठवावर क्लिक केलं आहे। आता OTP पाठवायला क्लिक केल्यानंतर जो नंबर आपण टाकला त्या नंबरला 6 अंकी OTP जाईल, तो OTP आपल्याला इथं इंटर करायचा आहे। आता बघा मला माझ्या मोबाईल नंबरवर जो 6 अंकी OTP आला आहे तो नंबर आता मी इथं इंटर करतो आहे। बघा त्या गेलो मी मेसेज बॉक्स बघितला, मेसेज बॉक्समधील तो नंबर इथं मी इंटर करतो आहे। बघा आता मोबाईल इंटर केल्यानंतर बघा OTP तपासा। ओके, त्याच्यावर मी क्लिक केलं। आता OTP तसं क्लिक केल्यानंतर बघा इथं पालकांचे फोन आपल्याला अद्ययावत करायचे आहेत। ओके, मग त्याच्यावर आपण क्लिक करू। त्याच्यानंतर आपल्याला शाळा शोधायची म्हणून डायरेक्ट शाळा शोधायची आणि त्या शोधावर क्लिक करायचं। ती क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्यासमोर जे आपण सरलमध्ये विद्यार्थी भरलेत त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती याच्यात ओपन होते। बघा इत्तानुसार पटसंख्या आलेली आहे, आपल्याला तुकडे आलेले आहेत, इत्ता आलेले आहेत। त्यातल्या आपल्याला कोणत्याही एक म्हणजे ज्या एक इत्ता निवडायची आणि इत्ता निवडून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर आपल्याला ह्याच्यात फिल करायचे आहेत। ओके, बघा मी एक नंबर टाकतो बघा पालकांचा, हर्षदा गावित म्हणून विद्यार्थ्यांनी माझ्याकडे, तिचा नंबर टाकला आहे मी आणि जतन करावर क्लिक केलं। बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची नोंद करता